हॅलो फ्रेंड्स, तुमच्यापैकी किती जणांना एसबीआय एएमसीचा आयपीओ येण्याची उत्सुकता आहे? मला तरी खूप आहे. आणि का नाही असणार? एसबीआय सध्या भारतीय म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मार्केट शेअर असणारी म्युच्युअल फंड कंपनी आहे, म्हणजेच एएमसी आहे. आजच्या तारखेपर्यंत आपल्याकडे 3 अशा एएमसीज आहेत, ज्यांचे शेअर स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे यूटीआय एएमसी. मला आठवतंय अगदी लेट 90sमध्ये आई मला चर्चगेटच्या यूटीआय ऑफिसमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी फॉर्म घेऊन पाठवायची. मास्टर्स करत होते तेव्हा आम्ही मुंबई युनिव्हर्सिटीमधून. मार्केटमध्ये इंटरेस्ट खूप होता, पण म्युच्युअल फंडबद्दल खूप काही कळायचं नाही आणि यूटीआयच्या त्या ऑफिसमध्ये लाईन पण खूप असायची. त्यामुळे कंटाळाही खूप यायचा. आता पाहायला गेलं तर खरंच म्युच्युअल फंड किंवा कुठलीही गुंतवणूक करणं किती सोपं झालं आहे आणि ह्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटचा फायदा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीलाही खूप झाला आहे. यूटीआय एएमसी हा 1964 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि रिझर्व्ह बँकच्या इनिशिएटिव्हने सुरू झालेला एक यशस्वी उपक्रम होता. देशातील ही पहिलीच म्युच्युअल फंड कंपनी होती जिने प्रोफेशनल सेवांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना स्टॉक मार्केटचा एक्सपोजर दिला. आजही ही कंपनी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये देशातील 7वी मोठी कंपनी आहे आणि 3 लाख कोटींचा फंड ही मॅनेज करते. एसबीआय सगळ्यात जास्त म्हणजे 10.5 लाख करोड पेक्षाही जास्त फंड मॅनेज करते. आयसीआयसीआय एएमसी अराउंड 8.3 लाख करोड, तर एचडीएफसी एएमसी अराउंड 7.2 लाख करोडचा एयूएम मॅनेज करते, ज्यामध्ये एचडीएफसी एएमसी सुद्धा एक लिस्टेड एंटिटी आहे. मी एसबीआयवर परत-परत जोर देत आहे, कारण पुढे जाऊन एसबीआय एएमसीचा आयपीओ आला तर अप्लाय करायला विसरू नका. डिटेल एनालिसिस आपण तेव्हा करूच. होपिंग टू गेट लिस्टेड दिस काइंड ऑफ अ गुड कंपनीज सून. पण आता सध्या यूटीआय एएमसी वरती कॉन्सन्ट्रेट करू आणि त्याचे फंडामेंटल सुद्धा समजून घेऊ. यूटीआय एएमसी ऑक्टोबर 2020 मध्ये स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाली. आता पाहायला गेलं तर ही एक प्रोफेशनली मॅनेज्ड एएमसी आहे, जिथे प्रॉमिनंट प्रमोटर बेस नाही आहे. सेम ॲज आयसीआयसीआय, एचडीएफसी, एल&टी किंवा बीएससी फॉर दॅट मॅटर. ह्या कंपनीजमध्ये सुद्धा कोणीही एक प्रॉमिनंट प्रमोटर नाही आहे आणि ह्या कंपनीज सगळ्याच प्रोफेशनली मॅनेज्ड आहेत आणि मार्केटमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दाखवत आहेत. यूटीआयएमसी मध्ये बँक ऑफ बरोडा, स्टेट बँक ऑफ इंडिया, एलआयसीचे प्रत्येकी 10%, तर पीएनबी कडे अराउंड 15% हिस्सेदारी आहे. इथे डीआयआयचा कंट्रोल ओव्हरऑल 60% पेक्षा जास्त आहे, तर एफआयआय पण आपली हिस्सेदारी इथे वाढवताना दिसतात. कंपनीचा डिव्हिडंड पे आउट रेशो 64% आहे, जो इन्कम ओरिएंटेड इन्व्हेस्टरसाठी खूपच आकर्षक आहे. डिव्हिडंड पे आउट रेशोवर जास्त माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपण एक डिटेल व्हिडिओ त्यावरही बनवू. कंपनीची प्रॉफिट ग्रोथ अराउंड 35% आहे आणि सेल्स ग्रोथ ही 37% आहे. क्वार्टर ऑन क्वार्टर सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ सुद्धा इम्प्रेसिव्ह आहे. आम्ही आमच्या मागील दोन्ही व्हिडिओमध्ये एम्फसाइज केला आहे की फायनान्शियल सेक्टर हा एकूणच खूप प्रॉमिसिंग सेक्टर आहे. रोजच्या एफआयआयच्या विक्रीचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर न होण्यामागे हेच ते फॅक्टर्स आहेत जे कारणीभूत आहेत. रिटेल आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टरची भागीदारी लाँग टर्ममध्ये मार्केटला एक नव्या शिखरावर घेऊन जाईल, याबद्दल शंकाच नाही. या सेक्टरवर असलेला पॉझिटिव्ह आउटलुक, 50 आणि 200 डे मूव्हिंग एव्हरेजच्या वरती ट्रेड करणारा हा एक स्टॉक एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दर्शवतो आहे आणि ह्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या बाय कॉलमध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या आपल्या सर्व क्लायंटचा नक्की दिसला असेल. 1190 टू 1140च्या रेंजमध्ये जनरेट केलेला हा बाय कॉल अवघ्या 5 ट्रेडिंग सेशन्समध्ये 12% पेक्षाही जास्तने वाढला आहे. अभिनंदन सर्व लाभार्थ्यांचं. अशाच ट्रेडिंग आयडियासाठी कनेक्टेड रहा. एनव्हिजन रिसर्च असोसिएट्स म्हणजेच आपला सेबी रजिस्टर्ड ट्रस्टेड प्लॅटफॉर्म हे आता आपल्याला कळलंच असेल. व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर शेअरही करा. तर परत भेटूया लवकरच एका नवीन स्टॉकच्या अनालिसिस सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर युअर टाईम.